आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या. राज्यात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील. आगामी काळात देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी देशाची सूत्रे हाती घ्यावीत, तर एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, असा पुनरुच्चार आमदार बच्चू कडू यांनी केला. ज्या शिंदेमुळे सरकार आले त्यांच्याबाबत भाजपने परोपकाराची भावना ठेवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. खासदार संजय राऊत यांच्या भविष्यवाणीला अर्थ नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. प्रहारच्या आंदोलनामुळे सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. महायुतीच्या सरकारने 36,000 कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी घोषित करून 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा दिला, असे मत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. तसेच धानाला बोनस देण्याचा विचार सरकारने करावा, अशी मागणी त्यांनी केली. सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे होणारी फसवणूक रोखण्यासाठी अशासकीय विधेयक मांडल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. याच प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी 5 जलदगती न्यायालय सुरू करावेत, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. यानुसार संबंधित कंपन्या आणि विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यापासून ते फौजदारी गुन्हे दाखल करण्यापर्यंतची कठोर कारवाई सुरू आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. बाधितांना मदत देण्याला प्राधान्य आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. दहशतवाद विरोधी पथकाने राज्यभरात केलेल्या कारवाईचे कौतुक करत या कारवाईत अनेक धागेदोरे हाती लागले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या कौतुकाबाबत बोलताना मी त्यांचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी केली. विदर्भातील पावसाच्या ओढ आणि शेतीच्या स्थितीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की यंदा एल निनोमुळे पावसात तूट आणि खंड राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना आधी सूचना दिल्या आणि त्यानुसार त्यांनी उशिरा पेरण्या केल्या. आता मधल्या काळात पिकांना संरक्षित सिंचन उपलब्ध करून दिल्यास पुढेही अडचण येणार नाही. उपलब्ध सिंचन सुविधांचा वापर करून शेतकरी यंदाही चांगले पीक घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विदर्भात प्रामुख्याने सोयाबीनच्या कमी उगवण क्षमता असलेल्या बियाणांचे आतापर्यंत घेतलेल्या 5,000 नमुन्यांपैकी 300 नमुने निकृष्ट आढळले आहेत.